म्हणजे तो क्लिप जर दाखवले नसते तर एवढं बाहेरील जीवनात त्याला प्रॉब्लेम फेस करावे लागले नसते. उपवासमध्ये जातीवादी किंवा धार्मिक हे गोष्टी चालत नाहीत. सगळ्या धर्मांना मान सन्मान देते आणि मग माझ्या वेळेसच मला असं का? तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलोय पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. दिव्याताई शिंदे यांचा काल इंटरव्ह्यू झाला आणि इंटरव्ह्यूच्या नंतर भरपूर जणांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या होत्या. प्रत्येकाचं म्हणणं वेगळं होतं. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तेच बोलणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, न स्किप करता बघा, कारण की न स्किप करता बघितलं तरच व्हिडिओ हा समजतो आणि व्हिडिओमध्ये काय बोलतोय तेही समजतं. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया लगेच. त्या अगोदर सांगतो मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, कारण की आपण अशाच नवीन नवीन अपडेट घेऊन येत राहतो. आता पण व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक पण करून घ्या आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि वॉर्निंग पण देतोय, ह्या व्हिडिओमध्ये जातीवादी कमेंट कुणीही करू नका किंवा कुणाच्या धर्माला ठेच पोहोचेल असेही कमेंट कुणीही करू नका. जर तशी कमेंट आढळल्यास मी ते कमेंट डिलीट करणार आहे आणि त्या व्यक्तीला ब्लॉक करणार आहे. मित्रांनो, कुणाचंही मन दुखलं नाही पाहिजे, त्याच्यामुळं मी स्टार्टिंगला सांगत राहतो, कारण की आपण फक्त आणि फक्त रिव्ह्यू करतो, बाकी काहीच नाहीये. मित्रांनो, आता स्टार्टिंग पासून मुद्दे घेऊया. दिव्याताई शिंदे यांचं म्हणणं असं आहे की जर बिग बॉस मध्ये कुठल्याही धार्मिक वस्तू, धार्मिक गोष्टी किंवा धार्मिक काहीही असलं तर ते बिग बॉसच्या घरात नाही चालत. तर हे बरोबर आहे, बिग बॉसच्या घरात नाही चालत. पण दिव्याताई बोलतात की ज्या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन झालं त्या दिवशी मित्रांनो, त्या ज्वेलरी जे आहेत त्यांच्या मुकुट, म्हणजे डोक्यावर जे मुकुट होतं ते दिव्याताईची ज्वेलरी होती. कानात जे होतं तेही दिव्याताईचं होतं. मग दिव्याताई बोलतात की हे सगळं मी देते, मी सगळ्या धर्मांना मान सन्मान देते आणि मग माझ्या वेळेसच मला असं का? मग मित्रांनो, ते एक मोठा प्रश्न आहे की खरंच दिव्याताई शिंदेने खूप म्हणजे खूप एन्जॉय पण केला होता तो क्षण आणि त्यांना मान सन्मान पण करतात. मग दिव्याताई शिंदे फक्त आणि फक्त एक गोष्ट बोलली तर त्यावेळेस दिव्याताई शिंदेला काय लोकांनी बाहेर काढलेला आहे. आता मित्रांनो, विषय घेऊया, तो म्हणजे तलवार फिरवल्याचा, तलवार आहे म्हणण्याचा. तर मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो की त्यांनी तलवार हा शब्द फक्त आणि फक्त शाब्दिक वापरला आहे, ना की तलवार ते घेऊन फिरत नाहीत. तुम्ही हे गोष्ट लक्षात घ्या, पहिली गोष्ट. आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की जर बिग बॉस मध्ये जातीवादी किंवा धार्मिक हे गोष्टी चालत नाहीत तर दिव्याताई शिंदेवर अन्याय झालेला आहे, 100% झालेला आहे. आता मी ह्याचं कारण पण देतो आणि सगळे रिझन देतो मित्रांनो की कसं काय झालेलं आहे अन्याय. तुम्ही प्रत्येकाला वेगवेगळे निर्णय देताय, प्रत्येकाला वेगवेगळ्या ट्रीट करताय आणि दिव्याताई शिंदेला वेगळी ट्रीट केलात. मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की दिव्याताईला परत बिग बॉस मध्ये घेतील का? तर मित्रांनो, आता बिग बॉस मध्ये दिव्याताईला घेणार नाहीत, म्हणजे बिग बॉस मध्ये दिव्याताई स्वतःहूनही जाणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आता जे आपण बोलणार आहे ते थोडंसं लक्ष देऊन ऐका, कारण की हे खूप म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट कदाचित हा व्हिडिओ डिलीट पण होऊ शकतो ही गोष्ट बोलल्यानंतर. मित्रांनो, बिग बॉस मध्ये धार्मिक गोष्टी चालत नाही, धार्मिक शब्द चालत नाही, ना जात चालत नाही, जातीपाती चालत नाही किंवा जे कॉन्टेस्टंट असतात त्यांच्या बिग बॉसच्या घरात जे प्रक्रिया झाले ते बाहेर असं दाखवत नाही की त्यांच्या बाहेरील बाहेरील जीवनात त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मित्रांनो, मग दिव्याताई शिंदेचा व्हिडिओ, तो क्लिप का दाखवलं, म्हणजे तो क्लिप जर दाखवले नसते तर एवढं बाहेरील जीवनात त्याला प्रॉब्लेम फेस करावे लागले नसते. मित्रांनो, बाहेरील दुनियामध्ये त्यानं तो व्हिडिओ का दाखवला हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की मित्रांनो, ते सगळे जे आहेत ते व्हिडिओ एडिट करून, सगळा एडिट करूनच आपल्याला दाखवतात. पण दिव्याताई शिंदेचा तो व्हिडिओ ह्या लोकांनी एडिट केलेला नाही. दिव्याताई शिंदेचा तो व्हिडिओ म्हणजे ह्या लोकांनी न एडिट करता तसाच्या तसा दाखवला आणि दिव्याताई शिंदेला बाहेरचा रस्ता दाखवला. ह्या लोकांची प्लॅनिंगच होती की दिव्याताई शिंदेच्या तोंडातून एक दोन शब्द तसे यायला पाहिजे, त्यावेळेस आम्ही दिव्याला बाहेर काढू, असे यांची प्लॅनिंग होती. मित्रांनो, जर ह्या लोकांना माहिती होतं की तो शब्द दाखवल्यावर बाहेरील जीवनामध्ये दिव्याताईला प्रॉब्लेम फेस करावे लागतील, मग ह्या लोकांनी ते व्हिडिओ का दाखवला हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हा व्हिडिओ एडिट पण होऊ शकला असता, हा व्हिडिओ एडिट करून ह्या लोकांनी दाखवले असते जर ह्यांना दिव्याताईच्या जीवनावर प्रॉब्लेम आणायचे नव्हते तर. मित्रांनो, हे सरासर चुकीचं आहे आणि ह्याच्यावरती आता बिग बॉस दिव्याताईच्या जीवनावर जे प्रॉब्लेम फेस होत आहेत, दिव्याताई जे प्रॉब्लेम फेस करत आहेत त्याच्यावरची काय भरपाई करून देईल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण की आम्हाला भरपाई पाहिजेत, कारण की तुम्ही बोललेले आहेत, हे तुमचे शब्द आहेत
की कॉन्टेस्टंट जे काही बोलतील, जे काही करतील ते बाहेरील दुनियामध्ये त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, हे आम्ही याची काळजी घेणार आहे. ही गोष्ट सरासर बिग बॉसने देखील बोललेली आहे. तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा.